भरत गोगावले यांची जी प्रतोदपदी नेमणुकीला मान्यता दिलेली आहे ती सुद्धा रद्द करावी अशी मागणी कपिल सिब्बल सध्या करतायत। प्रतोद पद हे विधिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण का व्हीप जारी करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो। त्यामुळे ही जी नेमणूक करण्यात आलेली आहे ती रद्द केली जावी अशी मागणी कपिल सिब्बल यांच्याकडून केली जाते। राज्यपालांचे अधिकार, राज्यपालांच्या कार्यकक्षा, त्यांचे अधिकार या सगळ्या संदर्भात सध्या कपिल सिब्बल भाष्य करतायत। राज्यघटनेच्या 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा अध्यक्षांनी घ्यायचा असतो, पण आता अध्यक्षांचं मत विचारात न घेता याच न्यायालयानं अपात्रतेसंदर्भातला निर्णयही द्यावा अशी मागणी कपिल सिब्बल सध्या कोर्टामध्ये करतायत। आणि त्यासोबतच राज्यपालांना कायद्यानुसार शिवसेना कोण हे ओळखण्याचा अधिकार नाही। जेव्हा राज्यातलं सरकार कोसळत असतं तेव्हा राज्यपालांनी ते सरकार वाचवण्याचा प्रयत्न करायचा असतो अशी सुद्धा टिप्पणी कपिल सिब्बल सध्या कोर्टामध्ये करतायत। आपण पुन्हा एकदा जाऊयात, प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, शिंदे गटानं नेमलेले व्हीप जे आहेत त्यांची नियुक्ती सुद्धा आसाममधून झाली आणि ती कशा पद्धतीनं चुकीची आहे हे जर कोर्ट मान्य करत असेल तर कोर्टानं आमच्या आमदारांच्या विरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा तातडीनं रद्दबातल कराव्यात असं सांगून एक प्रकारे कपिल सिब्बल यांनी या राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भातला आणि व्हीपच्या संदर्भातला हा मुद्दा जो आहे तो संपवलेला आहे। आता ते वळलेले आहेत निवडणूक आयोगाकडे। त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाच्या संदर्भात कारवाई होऊ नये हे यासाठी आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये घटनापीठाकडे आलेलो होतो। घटनापीठानं मग आमच्या मागणीला तेव्हा होकार दिला नाही आणि निवडणूक आयोगाला आपलं काम करायला मुभा दिली। पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला हे कपिल सिब्बल आता कोर्टाला सांगतायत। त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये हे जे 38-39 आमदार आहेत की ज्यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस प्रलंबित आहेत तर ते म्हणजे त्यांची अपात्रता वैध आहे की अवैध याचा निर्णयच अजून कोर्टात आलेला नाहीये। पण या संख्येच्या आधारावरती म्हणजे 40 लोक या बाजूला आहेत म्हणून निवडणूक आयोगाने आपला निर्णय जो आहे तो दिला आणि त्यामुळे हे कसं चुकीचं आहे, घटनाबाह्य आहे आणि आमच्या विरोधात केवढा मोठा अन्याय झालेला आहे निवडणूक आयोगाच्या या निकालामुळे हे कपिल सिब्बल कोर्टाला सांगतायत। की त्यांचं म्हणणं आहे की असं कसं काय होऊ शकतं की जे 38-39 लोक नेमके ऑर्गनायझेशनमध्ये आहेत की नाहीत, शिवसेनेमध्ये आहेत की नाहीत, ते हेच अजून कोर्टामध्ये डिसाईड होणं बाकी आहे। कारण त्यांना या सगळ्या 10th शेड्यूलनुसार केवळ विलिनीकरण हाच एक याच्यामध्ये बचाव आहे आणि त्या संदर्भातला मुद्दा अजून डिसाईड व्हायचा आहे। मग जेव्हा हा मुद्दाच डिसाईड झालेला नाहीये आणि ज्या लोकांच्यावरती अपात्रतेची कारवाई टांगती तलवार आहे तर त्या लोकांचं बहुमत गृहीत धरून निवडणूक आयोगानं कसा काय निकाल दिला हा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरती कपिल सिब्बल सध्या भाष्य करतायत। विधिमंडळातलं बहुमत निवडणूक आयोगानं लक्षात घेतलं, पण ज्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांचं मत कसं काय वैध ठरू शकतं असा मुद्दा कपिल सिब्बल सध्या उपस्थित करतायत। अपात्रतेच्या निर्णयापर्यंत राज्यपालांनी निर्णय घ्यायला नको होते असं सुद्धा कपिल सिब्बल सध्या कोर्टामध्ये सांगतायत। कोर्टाच्या निर्णयानुसार निर्णय व्हायला हवा होता। गोगावलेंची प्रतोद म्हणून नेमणूक थेट आसाममधून झाली। भरत गोगावले प्रतोद बनल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा पाठवल्या गेल्या। ती नेमणूक रद्द करत या नोटिसाही रद्द कराव्यात असं आवाहन सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये केलं जातंय। शिंदे गटानं कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर केलाय असंही कपिल सिब्बल म्हणतायत। हाच मुद्दा घेऊन पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते। प्रशांत, कोर्टाच्या निर्णयाचा शिंदेंनी गैरवापर केला असा युक्तिवाद कपिल सिब्बल सध्या करतायत। कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग चिन्हासंदर्भातले निर्णय किंवा निवाडा केव्हा देऊ शकतं जेव्हा दोन विरोधी गट जे आहेत ते एकाच पक्षामध्ये असल्याचा दावा करतात किंवा तशा पद्धतीनं रायव्हल ग्रुप्स आहेत एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये। सिब्बल यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये शिवसेनेमध्ये अशा पद्धतीनं दुसरा कुठला गटच अस्तित्वात नाहीये। जे लोक गट असल्याचा दावा करतात ते केवळ विधिमंडळ पक्ष आहे, म्हणजे केवळ आमदार आहेत। जो मूळ राजकीय पक्ष म्हणून शिवसेना आहे त्या पक्षामध्ये कुणीही हा दावा केलेला नाहीये की एकाच पक्षामध्ये 2 गट आहेत म्हणून। आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडणूक आयोगानं मुळात करायला नव्हत्या पाहिजे होत्या। सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत थांबायला पाहिजे होतं हे कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती त्यांना विचारतायत की म्हणजे इलेक्शन कमिशनला या अशा रायव्हल ग्रुपची कल्पना नव्हती का? तर त्यावेळी कपिल सिब्बल हे सांगतात की मुळामध्ये तो सगळा घटनाक्रम ते कोर्टाला सांगतायत की
ही जी फूट आहे शिवसेनेतली ती पक्षामध्ये म्हणजे राजकीय पक्षामध्ये पडायला पाहिजे होती, केवळ विधिमंडळ पक्षामध्ये नव्हे. आणि 19 जुलैला यांनी याचिका दाखल केलेली आहे. म्हणजे जर सगळा घटनाक्रम लक्षात घेतला, 21 जूनला बंड सुरू झालेलं होतं, तोपर्यंत राजकीय पक्षासंदर्भातले कुठलेही दावे नव्हते. पहिलं पाऊल जे उचललेलं आहे ते 19 जुलैला म्हणजे जवळपास एका महिन्यानंतर त्यांनी राजकीय पक्षासंदर्भातले दावे जे आहेत ते करायला सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भातला घटनाक्रम लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं आपला निकाल द्यायला पाहिजे होता, असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. म्हणजे विधिमंडळातल्या 39 आमदारांचा हा मुद्दा आहे. विधिमंडळातले 39 आमदार हे बाजूला झालेले आहेत, पण मूळ पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नव्हती. राजकीय पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नव्हती. 2 गट हे निवडणूक आयोगासमोर राजकीय पक्षातले आलेले नव्हते. त्यामुळे केवळ 39 आमदारांच्या संख्याबळावरती शिंदेंना पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालेलं आहे, असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. 2 गटांसंदर्भात आयोगाला माहिती नव्हती का, असा सवाल आता सरन्यायाधीशांकडून कपिल सिब्बल यांना उपस्थित केला जातोय. निवडणूक आयोगामध्ये 19 जुलै रोजी याचिका दाखल झाली. म्हणजे हे बंड सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर ही याचिका दाखल झाली. राजकीय पक्षासंदर्भातले दावे प्रतिदावे हे महिनाभरानंतर केले गेले. त्याच्या आधी राजकीय पक्षामध्ये 2 गट निर्माण झालेले नव्हते, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. निवडणूक आयोगामध्ये जो युक्तिवाद झाला आणि निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला या संदर्भात कपिल सिब्बल सध्या भाष्य करतायत. शिवसेना पक्षाची एकही बैठक बोलावली गेलेली नव्हती. राजकीय पक्ष म्हणून कोणतीही बैठक झालेली नव्हती. बैठकीबाबत कुणाला सूचितही केलं गेलं नाही, असंही कपिल सिब्बल युक्तिवाद करताना म्हणतायत. निवडणूक आयोगामध्ये 19 जुलै रोजी याचिका दाखल झाल्याचंही कपिल सिब्बल आपल्याला सांगतायत. पुन्हा एकदा जाऊयात प्रशांत कदम यांच्याकडे. प्रशांत, निवडणूक आयोग कुठल्या स्थितीमध्ये निर्णय घेऊ शकतं आणि त्यांनी कुठल्या गोष्टींसाठी थांबायला पाहिजे होतं, हे कपिल सिब्बल या ठिकाणी कोर्टाला सांगतायत. आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की केवळ 38-39 आमदार म्हणजे सगळा पक्ष नव्हे. आणि जो मूळ राजकीय पक्ष आहे शिवसेना, त्याच्यामध्ये जर कुठलाही फुटीचा दावा नव्हता, तर अशा पद्धतीनं तातडीनं निर्णय देण्याची घाई जी आहे ती निवडणूक आयोगानं करायला नको पाहिजे होती, हे कपिल सिब्बल कोर्टाला सांगतायत. आणि तो जो सगळा घटनाक्रम आहे की बंडानंतर 1 महिन्यांनी त्यांनी निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली, तर त्या दरम्यानचे मुद्दे जे आहेत ते अजूनही कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात या सगळ्या घटना त्या कुठून घडल्या या सगळ्याचा विचार करून निर्णय जे आहेत ते व्हायला पाहिजेत, असं कपिल सिब्बलांचं कोर्टाला म्हणणं आहे. महत्वाच्या 3 मुद्द्यांवरती कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. सगळ्यात पहिल्यांदा कपिल सिब्बल यांनी राज्यपालांचे अधिकार, त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांनी घेतलेले निर्णय, आदेश याच्यावरती युक्तिवाद केला. जर राज्यातलं सरकार कोसळत असेल तर राज्यपालांनी ते वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा होता. ज्यावेळी सरकार विरोधात कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव नसतो त्यावेळी राज्यपालांना दुसरं सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करता येत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला गेला. त्याच्यानंतर प्रतोदपदी जी नेमणूक झाली त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं. आसाममधून थेट भरत गोगावले यांना प्रतोदपदी नियुक्त केलं गेलं. अशी नेमणूक करता येत नाही. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा या नेमणुकीला मान्यता दिली. या नेमणुकीनंतर ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या. त्या नोटिसा आणि भरत गोगावलेंची प्रतोदपदी झालेली नेमणूक या दोन्हीही रद्द कराव्यात, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान केलेली आहे. त्याच्यानंतर आता निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात कपिल सिब्बल भाष्य करतायत. ज्यावेळी हे सगळं बंड सुरू झालं त्यावेळी विधिमंडळातले आमदार फुटून बाहेर गेलेले होते. मूळ राजकीय पक्षामध्ये कोणतीही रायव्हरली नव्हती. तर मग राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नसताना निवडणूक आयोगानं निर्णय देण्याची घाई का केली? बंड सुरू झाल्यानंतर 1 महिन्यानंतर निवडणूक आयोगामध्ये शिंदे गटाच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली. मग 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा काय काय घडलं या संदर्भात कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करतायत. अपात्रतेचा जो मुद्दा आहे, ज्या आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे, ते आमदार राज्यपालांकडे गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळी राज्यपालांकडे गेले त्यावेळी 16 आमदारांवरती ज्यावेळी अपात्रतेची टांगती तलवार होती त्यांना एक प्रकारे वैधता राज्यपालांनी प्राप्त करून दिली. अशा प्रकारचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो. आणि त्यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय अध्यक्षांच्या अखत्यारीत न होता
त्या संदर्भातला निर्णय न्यायालयानंच घ्यावा अशी मागणी सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान केलेली आहे। 3 महत्त्वाचे मुद्दे, राज्यपालांचे अधिकार, प्रतोत्पदाची नेमणूक आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय, या 3 मुद्द्यांवरती कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सध्या सुरू ठेवलेला आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात कपिल सिब्बल सध्या भाष्य करतायत। जर मूळ राजकीय पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नव्हती तर निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा निर्णय का घेतला? 39 आमदारांचा आकडाच फक्त लक्षात घेतला गेला का? जे फुटून बाहेर गेले ते आमदार आहेत, राजकीय पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्या संदर्भात कपिल सिब्बल सध्या जोरदार युक्तिवाद करतायत। पक्षाची एकही बैठक बोलावली गेली नाही, बैठक न बोलवताही बैठकीचे तपशील आयोगाला कळवले गेले, असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। प्रतिनिधी सभा घेतल्याचा दावा कपिल सिब्बल सध्या करतायत। राज्यपालांच्या अधिकारांसंदर्भात कपिल सिब्बल यांनी बराच वेळ खल केलेला आहे, सर्वंकष विचार करून त्यांनी युक्तिवाद केलेला आहे। राज्यपालांना कायद्यानुसार शिवसेना कोण हे ठरवण्याचा अधिकार नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतो। जेव्हा एखाद्या पक्षामध्ये 2 गट निर्माण होतात, वाद निर्माण होतो, त्यावेळी राज्यपालांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये हा अधिकार नसतो, तो अधिकार निवडणूक आयोगाला असतो। शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे होते, मग राज्यपालांनी कोणत्या अधिकारानं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली, असाही सवाल कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान उपस्थित केलाय। आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले आपण पाहतोय। पक्षाध्यक्ष ठाकरे असताना शिंदेंना भेटीची वेळ कशी दिली गेली, त्यांना शपथ कशी दिली गेली? कायदेशीर सरकार राज्यपालांच्या निर्णयानं पडलं। सरकार स्थापनेसाठी शिंदे आणि भाजप राज्यपालांकडे गेले, म्हणजे राज्यपालांनी बंडखोरांना एक प्रकारे वैधता मिळवून दिली। राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं होतं, अपेक्षित आहे। निर्णय अध्यक्षांनी घ्यावा की नाही हे पाहण्यात आता अर्थ नाही। याच कोर्टानं अपात्रतेचा निर्णय घ्यावा अशी मागणी कपिल सिब्बल करतायत। राज्यपालांच्या निर्णयाची समीक्षा व्हायला हवी असंही त्यांचं मत आहे। राज्यपाल कोणतीही गोष्ट गृहीत धरू शकत नाहीत, प्रिजुडाईज करू शकत नाहीत। राज्यपाल सरकार पाडण्यास मदत करू शकत नाहीत। राज्यपालांचे अधिकार, त्यांची कर्तव्य या संदर्भात कपिल सिब्बल बोलतायत। राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्यांनी सरकार पडण्यापासून वाचवलं पाहिजे। राज्यपाल सरकार पाडण्यास मदत करू शकत नाहीत। महाविकास आघाडीकडे 123 आणि अपक्ष असं संख्याबळ होतं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। याचिका 19 जुलैची आहे, मात्र बैठकीचे तपशील हे 27 जुलैचे आहेत असं कपिल सिब्बल कोर्टामध्ये सांगतात आणि याच तपशिलाच्या जोरावर शिंदेंना पक्षचिन्ह आणि नाव मिळालं असा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय। शिंदेंनी आयोगाला दिशाभूल करणारी माहिती दिली, अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। याचिका 19 जुलैला दाखल केली गेली, बैठकीचे तपशील हे 27 जुलैचे आहेत आणि याच तपशिलाच्या जोरावर शिंदेंना पक्षचिन्ह आणि नाव मिळालं, म्हणजे एक प्रकारे शिंदेंनी निवडणूक आयोगाची दिशाभूल करणारे तपशील समोर ठेवले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि यानंतर आता शिंदे गटाकडून नेमकी काय बाजू मांडली जाते, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद आता सुरू होईल आणि त्यानंतर प्रतिवादाला सुरुवात होईल। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला असून आता ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतील। कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आता अभिषेक मनु सिंघवी कसे पुढे घेऊन जातात, त्यांच्या युक्तिवादामध्ये ते काय मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। महत्त्वाचे 3 मुद्दे, महत्त्वाच्या 3 अनुषंगाने त्यांनी हा युक्तिवाद केलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांचे अधिकार क्षेत्र, त्यांनी घेतलेले निर्णय, या सगळ्याची समीक्षा कोर्टाने करावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। आसाममधून भरत गोगावले यांची प्रतोदपदी जी नेमणूक करण्यात आली ती योग्य नव्हती, त्याला मान्यता मिळणं योग्य नव्हतं आणि ती रद्द केली जावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। आणि निवडणूक आयोगासमोर शिंदे गटानं किंवा एकनाथ शिंदेंच्या बाजूने जे तपशील दिले गेले त्या संदर्भात एक महत्त्वाची टिप्पणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। 19 जुलैला याचिका निवडणूक आयोगासमोर दाखल केली गेली आणि तपशील दिले गेलेत 27 जुलैच्या बैठकीचे।
याच तपशिलाच्या जोरावरती शिंदेंना पक्षचिन्ह आणि पक्ष नाव मिळालेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे निवडणूक आयोगाची दिशाभूल करणारे तपशील दिले असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। जर मूळ राजकीय पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नव्हती तर मग निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई का केली? केवळ 39 हे संख्याबळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला का, असा सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलेला आहे। जवळपास 1.5 तासांपासून कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत होते। अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला आणि आता यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अभिषेक मनु सिंघवी कसे पुढे घेऊन जातात, कोणते मुद्दे मांडतात आणि कसा युक्तिवाद करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। राज्यपालांच्या मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाच्या टिप्पणी केलेल्या आहेत। राज्यघटनेनं 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा अध्यक्षांनी घ्यायचा असतो। ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी गेले, राज्यपालांनी त्यांना मान्यता दिली, म्हणजे एक प्रकारे त्यांनी बंडखोरांना वैधता दिली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। प्रतोद पदाबद्दल बोलताना कपिल सिब्बल असं म्हणाले की भरत गोगावले प्रतोद बनल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या। ही नेमणूक रद्द करत नोटिसाही रद्द कराव्यात अशी मागणी सिब्बल यांनी केली। निर्णय घेण्याची आयोगाला विनंती केली होती, मात्र 39चं बहुमत गृहीत धरत त्यांना पक्ष चिन्ह दिलं गेलं। शिंदे गटानं कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर केलाय असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतात। निवडणूक आयोग मूळ तत्वाला अभेरू शकत नाही